Suswagatam, Suswagatam, Suswagatam. A very good evening and warm welcome to each one of you present here. आजच्या या रम्य संध्याकाळी मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आजचा दिवस खास आहे कारण आज आपण सेलिब्रेट करणार आहोत आपल्या आयुष्यातल्या त्या दोन व्यक्तींना ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं. आपण आजारी पडलो की रात्रभर आपल्या बाजूलाच बसून राहिले. आपण पडलो की आपल्याला हात पकडून उठवलं. आणि आपण मोठे झाल्यावर सुद्धा फक्त एकच प्रश्न विचारतात, जेवलास का? सिरियसली आपल्या पेरेंट्सचं जे प्रेम आहे ते नेमकं वायफाय सारखं आहे. दिसत नाही पण कनेक्शन मात्र सतत असतं. आजचा दिवस आहे त्या अनकंडिशनल लव्ह, केअर, सॅक्रिफायसेस आणि अर्थातच फोन ठेव आणि अभ्यास कर ह्या एव्हरग्रीन डायलॉगला. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करतो. तर आपण भावभक्तीचे आजही सुमने या गीताने प्रार्थनेची सुरुवात करूया. आज प्रभू मी धन्य धन्य झालो. प्रभू मी धन्य धन्य झालो. शब्दही माझे आज पुरे स्तुती तुझी गाया. आजच्या या रम्य व मंगल समयी जमलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आज आपण संत जोकीम व संत आन्ना, पवित्र मरियेचे आई वडील यांच्या सणानिमित्त मातृपितृ दिवस साजरा करीत आहोत. मातृत्व व पितृत्व ही समाजातील अखंड मानवजातीला मिळालेली अतिमौल्यवान अशी देणगी आहे. आजच्या दिवशी मातापित्यांचे आदर्श संत जोकीम व संत आन्ना यांचा सन्मान करीत असताना आपल्या आईवडिलांचा देखील सन्मान व गौरव करूया. परमेश्वराचे या भूतलावरील अस्तित्व आपल्या आईवडिलांच्या रूपाने दिसून येते. जे आईवडिलांवर प्रेम करतो तो सर्वांगीण परिपूर्ण होत असतो, कारण त्यांचा उपकाराचे आपण ऋणी फेडू शकणारच नाही. परमेश्वरप्रमाणे ते प्रेमाचे, नम्रतेचे आणि करुणेचे उदाहरण आपणास देत असतात. त्यांच्या या उत्तम ममतेबद्दल वात्सल्यपूर्ण अंतकरणाने परमेश्वराचे मनापासून आभार मानूया. आपल्या आईवडिलांना, आजी आजोबांना तसेच ज्या पालकांकडे लक्ष देण्यासाठी कुणी नाही त्यांना शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया. आपण सर्वजण क्षणभर शांत राहूया. परमेश्वराचा शब्द मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. परमेश्वराचा शब्द आपली आध्यात्मिक जडणघडण करीत असतो. देवाचे शब्द आपल्याला अंधारात प्रकाश व वाटेवर मार्गदर्शक करत असतात. या सणानिमित्त बायबलमधील बेनसिराच्या बोधवचनाचे लक्षपूर्वक ऐकू. बेनसिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन. बाळांनो माझे ऐका, कारण मी तुमचा पिता आहे.
मुलांनो, तुमच्या कल्याणासाठी मी सांगतो तसे वागा. आपल्या पित्यास मान द्यावा आणि आईचा हक्क मानावा, अशी परमेश्वराची इच्छा आहे. पित्यास मान दिल्याने पापक्षालन होते आणि मातेचा सन्मान करणारा जणू धनसंचय करतो. तो आपल्या पित्याचा सन्मान करतो, त्याला त्याची मुलेबाळे आनंदित करतील आणि तो प्रार्थना करील तेव्हा ती ऐकली जाईल. पित्याचा मान राखणारा दीर्घायुष्य होतो. परमेश्वराच्या आज्ञा पाळणारा मातेला सुख देतो. परमेश्वराची भीती बाळगणारा आपल्या पित्याला मान देतो. मालकाची सेवा करणाऱ्या गुलामाप्रमाणे तो माता पित्याची सेवा करतो. वाचेने व कृतीने पित्याचा मान राख, म्हणजे तुला पित्याचा आशीर्वाद मिळेल. पित्याच्या आशीर्वादाने मुलांची घरे उभारली जातात आणि आईच्या शापाने घराचा पाया उखडला जातो. पित्याची नालस्ती करून स्वतःला मानपान मिळवायला पाहू नको. त्याची नालस्ती करून तुझा सन्मान कसा होईल? पित्याच्या सन्मानामध्ये मुलाची प्रतिष्ठा असते. आईच्या नावाला लागलेला काळिमा म्हणजे तिच्या मुलांची अप्रतिष्ठा. बाळा, आपल्या पित्याच्या वृद्धापकाळात त्याचा सांभाळ कर. त्याच्या साऱ्या आयुष्यात त्याला दुःख देऊ नको. पित्याची जरी बुद्धिभ्रंश झाली तरी त्याच्याशी सहानुभूतीने वाग. तू धडधाकट आहेस म्हणून त्याची अवहेलना करू नको. पित्याचे पालनपोषण कधीही विसरले जाणार नाही. उलट तुझ्या पापपुण्याच्या हिशोबी ते जमेस धरले जाईल. या सत्कृत्यांची आठवण विपत्काळी तुला हितावह ठरेल. उन्हामध्ये धुके विरावे तशी तुझी पापे विरून जातील. पित्याचा त्याग करणारा ईश्वर निंदकासारखा होय. आईचा राग ओढून घेणारा परमेश्वराचा शाप ओढून घेतो. प्रभूचा शब्द. या बेनझिराच्या बोधवचनातून मुलाचे आईवडिलांसंबंधीचे कर्तव्य कसे व काय आहे याविषयी स्पष्ट सांगितले आहे. जी जबाबदारी परमेश्वराने प्रत्येकाला दिलेली आहे त्यामधील महत्त्वाची जबाबदारी म्हणजे आपल्या पालकांचे संगोपन करणे व त्यांचा मान राखणे. त्यांना दिलेला मान व्यर्थ ठरत नाही, तर आपल्याला पुण्याई मिळत असते. ते आपले जन्मदाते आहेत. आपल्या सुखदुःखाचे ते वाटेकरी आहेत. आपल्या प्रत्येक अडचणीत ते आपली गरज भागवितात. अशा पालकांना मानवंदना करीत असताना त्यांच्या दीर्घायुष्यासाठी थोडा वेळ शांत राहून प्रार्थना करूया. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. वात्सल्याने प्रभुच्या भरली अवघी वसुंधरा, अवघी वसुंधरा. प्रभुदेवाची यथार्थ वाणी
श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना आहे. आई बापाला मान दे ही शिकवण देणारे आपले परमगुरू लिओ, बिशप थॉमस, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांना परमेश्वराकडून कृपा व सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. संत जोकीम व संत आना यांना आदर्श समोर ठेवून प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या आध्यात्मिक, शैक्षणिक, शारीरिक जीवनाची काळजी घ्यावी म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे आई वडील, आजी आजोबा दुःखी कष्टी चिंताग्रस्त आहेत त्यांना परमेश्वराला करुणामय स्पर्श व्हावा व त्यांचे दुःख कमी होऊन त्यांना आदर मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. मुलांची धार्मिकतेत वाढ घडवून आणण्यासाठी पालकांनी सदोदित प्रयत्न करावे म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले जे आई वडील देवघरी गेले आहेत त्यांना परमेश्वराच्या कृपेने स्वर्गीय नंदनवनाचे सुख मिळावे म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. क्षणभर शांत राहून आपले वैयक्तिक व कौटुंबिक हेतू सफल व्हावेत म्हणून आपण प्रभूजवळ प्रार्थना करूया. आमचे स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे आई, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. शेवटची प्रार्थना. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या आईवडिलांसोबत नेहमी राहा. त्यांना जीवनात धीर दे. चांगल्या आरोग्याची देणगी तू त्यांना दे. कुटुंबात तू त्यांना नेहमी सुख आणि समाधानी ठेव. आम्ही त्यांना नेहमी समजून घ्यावे, त्यांच्यावर प्रेम करावे, त्यांना आदरभाव दाखवावा म्हणून आम्हाला प्रेरणा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासून. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासून. तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन मनापासून. तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन, प्रेमी करीन मनापासून. तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन मनापासून. तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, गौरव करीन मनापासून. आजच्या या संध्याकाळची सुरुवात आपण प्रार्थनेने केलीच आहे. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपल्या पॅरिश प्रीस्ट फादर विजय अल्मेडा. मी त्यांना इथे येण्याची विनंती करेल.
प्लीज फादर. आपण त्यांचे टाळ्यांनी स्वागत करूया. मी त्यांना विनंती करेल की त्यांनी 2 शब्द आपल्यासाठी बोलावे. गुड इव्हनिंग. आज आपण संत जॉन मारी वियानी ह्यांचा सोहळा साजरा करत आहोत आणि आज देवळामध्ये आणि किंबहुना संपूर्ण आपल्या वसई धर्मप्रांतामध्ये आणि सगळीकडेच सर्व धर्मप्रांतामध्ये धर्मगुरूंचा दिन साजरा होत आहे आणि तुम्ही आम्हा धर्मगुरूंसाठी प्रार्थना केलेली आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत, आशीर्वादासाठी विशेष प्रभूकडे विनंती केलेली आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानत असताना जुलै महिना हा अनेक सणांनी संपन्न असा महिना आहे आणि त्यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे संत जोकीम आणि संत ॲना, पवित्र मरियेचे माता पिता, प्रभू येशू ख्रिस्ताचे आजी आजोबा, ह्यांच्या ह्या सणानिमित्ताने आपण गेल्या अनेक वर्षापासून आपल्या विशेषतः वसई धर्मप्रांतामध्ये हा मातृपितृ दिन साजरा करत असतो. ह्या मातृपितृ दिनाचं मुख्य वैशिष्ट्य असं आहे की आपली तरुण मंडळी आणि शाळकरी मुलं जी आहेत ती ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि हे आयोजन करत असताना ते तुमच्याप्रती विशेषतः जे आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांच्याप्रती जे ऋणाची भावना आहे, दॅट दे जस्ट वॉन्ट टू से थँक्यू टू यू ऑल फॉर ऑल दॅट यू ऑल आर डुईंग. आणि म्हणूनच सर्वप्रथम मी तुम्हा सर्व इथं उपस्थित असलेले माता पिता आणि आजी आजोबा जे आहेत त्यांना सणाच्या ह्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. परमेश्वरी आशीर्वाद तुमच्यावरती राहावा म्हणून मी देखील तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. पोप फ्रान्सिस यांनी 6 वर्षापूर्वी ह्या सणाचा औचित्य साधून विशेष रीतीनं ज्येष्ठांचा दिवस साजरा करण्यासाठी म्हणजेच 26 तारीख जी आहे संत जोकीम आणि संत ॲना ह्यांच्या सणाचं औचित्य साधून त्यांनी खास ज्येष्ठांसाठी ग्रँडपेरेंट्स म्हणजेच जे आजी आजोबा आहेत त्यांचा दिवस साजरा करण्यासाठी विशेष आव्हान केलेलं होतं आणि हे 6वं वर्ष आहे. त्यांचा ह्या सण जाहीर करण्यामागे हेतू असा आहे की घरामध्ये आजी आजोबा जे आहेत ते एक मोठा खजिना आहे की त्यांचं ज्ञान, त्यांची श्रद्धा ही येणाऱ्या पिढीला लागू पडत असते आणि त्यांचे अनुभव जे आहेत त्या अनुभवाद्वारे आपल्या कुटुंबाची उभारणी होत असते. आणि ज्या घरामध्ये आजी आजोबा आहेत त्या घरामध्ये जणू काही पोप फ्रान्सिस सांगतात की एक तो मोठा खजिना आहे. इट इज अ ट्रेजर बिकॉज थ्रू देम वी नो हाऊ टू ग्रो. काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतं. विशेषतः आपली ही जी छोटी मुलं असतात, नातवंड असतात, त्या नातवंडांना ते वेगवेगळ्या मार्गाने देवाकडे नेत असतात आणि चांगले संस्कार देण्याचा ते प्रयत्न करत असतात. ही चांगली गोष्ट आहे आणि म्हणूनच हा मोठा ठेवा देऊळ मातेनं आपल्याला कुटुंबामध्ये दिलेला आहे. आजपर्यंत आपल्या वसई भागामध्ये ही जी चांगली संस्कृती आहे ती टिकून आहे. म्हणजेच ज्याला आपण जॉईंट फॅमिली म्हणतो की एकत्र कुटुंब पद्धती. एकाच घरामध्ये आजी आजोबा आहेत, काका आहेत आणि इतर माणसं देखील आतू असते, ती देखील एकाच घरामध्ये आपण राहतो आणि त्यामुळे हे एकत्र राहण्यामुळे खूप असे चांगले संस्कार आपल्या मुलांवरती होत असतात. परंतु हळूहळू ही जी एकत्र कुटुंब पद्धती आहे ती मोडकळीस येऊ लागलेली आहे आणि आता प्रत्येकांना न्यूक्लिअर फॅमिली, छोटं कुटुंब आवडतं आणि हे छोटं कुटुंबाची जी संकल्पना येऊ लागलेली आहे त्यामुळे या आजी आजोबांकडे दुर्लक्ष होत आहे. किंबहुना त्यांच्या अनुभवाचा फायदा जो आहे तो कुटुंबाला मिळत नाही, हे एक दुर्दैव आहे. आणि म्हणून ही जी आपली चांगली संस्कृती आहे ती आपण टिकवली पाहिजे. त्याबरोबरच माझ्या प्रिय पालकांनो, आपण ध्यानात घ्यायचं आहे की संत जोकीम आणि संत ॲनाचा आपण सण का साजरा करत असतो, कारण त्यांनी ज्या पद्धतीनं पवित्र मरियेला घडविलेलं होतं, त्या पवित्र मरियेवरती जे चांगले संस्कार केले, देवाचं ज्ञान तिला दिलं, त्यामुळेच जेव्हा देवाची मानवासाठी तारण योजना आली तेव्हा ती होकार देऊ शकली, कारण ती श्रद्धेमध्ये वाढलेली होती. तिला देव कोण आहे ते ठाऊक होतं आणि म्हणून अगदी तरुण वयामध्ये देखील तिनं ही मोठी देवाची योजना जी आहे ती मान्य केली. आणि मग माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तारणारा जो आहे प्रभू येशू ख्रिस्त ह्या आपल्या जगामध्ये आला आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे तारण जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. पहा, ही सुंदर साखळी आहे आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये आज देखील
परमेश्वर मरियेच्या आणि येशूच्या रूपानं ही मुलांची देणगी दिलेली आहे. आपल्या कुटुंबामध्ये कोण वाढत आहे? तर आपल्या कुटुंबामध्ये मरिया वाढत आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये बाळ येशू वाढत आहे. आणि म्हणून पालक म्हणून आपली ही जबाबदारी आपण ओळखावी, ही त्यांना चांगल्या संस्कारामध्ये, विशेषतः चांगल्या श्रद्धेमध्ये वाढविण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जगातल्या सगळ्या गोष्टी दिल्या आणि जर देव आपण त्यांना दिला नाही तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कुठंतरी आपण भविष्यामध्ये नुकसान करून बसणार आहोत. आणि म्हणूनच मुलांना देवाविषयीची आवड निर्माण करणं, मुलांना घरामध्ये आपण एकत्र प्रार्थना करणं, ह्या जुन्या ज्या चांगल्या सवयी आपल्याला आपल्या आजी आजोबांनी, आपल्या आई वडिलांनी दिलेल्या आहेत, त्याच चांगल्या सवयी आपण आपल्या मुलांना लावण्यासाठी आपण पहिल्या प्रथम त्यांचे आदर्श बनले पाहिजे. त्यांनी आपल्याकडे बघून देवाविषयीच्या अनेक गोष्टीविषयी आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण यशस्वी पालक म्हणून गौरवाने पुढे जाऊ शकतो. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रिय मुलांनो आणि तरुण मुलांनो, आपण देखील आपल्या आईवडिलांचा आदर ठेवला पाहिजे. ते जे आपल्यावरती संस्कार करत असतात, काळजीपोटी अनेक मार्गाने ते आपल्याला जे मार्गदर्शन करत असतात, त्याचा फायदा आपल्या भविष्यासाठी असतो. कोणतेही आई वडील आपल्या मुलाचं वाईट चिंतत नाहीत. दे डोंट वॉन्ट माय चाइल्ड टू बी स्पॉइल्ड, माय चाइल्ड टू ग्रो इन विजडम अँड नॉलेज अँड इन द कंपनी ऑफ गॉड. आणि म्हणून जेव्हा ते आपल्याला योग्य दिशेने जाण्यासाठी कदाचित थोडीशी शिस्त लावत असतील, डिसिप्लिन आणत असतील, कदाचित आपल्यावरती ओरडतील, शिक्षा करतील, परंतु दॅट इज ऑल जस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. आणि म्हणून कधीच आपल्या आईवडिलांचा अनादर करायचा नाही. आईवडील जे काही करत आहेत ते आपल्याला चांगल्या दिशेने जाण्यासाठीच, कारण त्यांनी आपल्यापेक्षा अनेक पावसाळे पाहिलेले आहेत. जरी आपण खूप शिकलेलो असलो, खूप बुद्धिमान असलो आणि आता टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला वाटतं की आपण जेनझी झालेलो आहोत, परंतु नाही. त्यांनी जे काही पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, त्याचा उपयोग आपल्याला ते वाढवत असताना करत असतात. आणि म्हणून त्यांचा आदर, आपल्या पालकांचा आदर नेहमी ठेवा. आणि त्याद्वारेच खऱ्या अर्थानं जसं बाळ येशू, पवित्र मरिया आणि योसेफ ह्यांच्या संगतीमध्ये राहिला, त्यांच्या आज्ञेमध्ये राहिला, तशाच प्रकारे पवित्र मरिया तिच्या आईवडिलांच्या आज्ञेमध्ये राहिली. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही नाझरेतातली सुंदर पवित्र कुटुंब बनलेली आहेत. ही नाझरेतातलं कुटुंब बनण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी जी आहे ती ओळखलं पाहिजे. छोट्या मुलांनी, तरुणांनी, वयस्कर आहेत त्यांनी आणि आईवडिलांनी देखील. तेव्हाच माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपण आपली जी श्रद्धा आहे ती वाढवू शकतो आणि ती श्रद्धा जी आहे ती टिकवू शकतो. आणि म्हणून आज हा मातृपितृ दिनाचं औचित्य साधून ह्या ठिकाणी मी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना हाच एक छोटासा संदेश आपणा सर्वांना देऊ इच्छित आहे. पुन्हा एकदा सर्व आईवडिलांचे मी अभिनंदन करतो. हॅपी फीस्ट टू वन अँड ऑल. आणि तरुणांना बेस्ट ऑफ लक फॉर ऑल the programs that you have planned to perform in front of your parents. All the best to you all. Thank you. God bless you all. थँक्यू सो मच फादर. फादर, मी तुम्हाला फक्त 2 मिनिटं आणखी थांबण्याची इथे विनंती करेन. आज ज्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत तो महत्वाचा क्षण आत्ताच आहे. पेरेंट्स म्हणजे गुगलपेक्षा मोठं सर्च इंजिन. आपण काही विचारलं, हे कुठे ठेवले, माझं हे कुठे गेलं, हे कसं करायचं, आणि त्यांचं उत्तर नेहमी असंच असते, अरे इथेच तर आहे. आणि आश्चर्य म्हणजे ते नेमकं तिथेच असतं. मराठीत म्हणतात ना, आई वडिलांची जागा आयुष्यात कोणी कधीच घेऊ शकत नाही. सो टुडे वी वुड लाईक टू ऑनर अँड फेलिसिटेट all our amazing parents. A big round of applause to all of you. आपल्या सगळ्यांची इथे हार्दिक स्वागत व तुमच्या ह्या सणानिमित्त तुमचे हार्दिक अभिनंदन. आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले आपले आदरणीय माता पिता रोझी आल्मेडा व नाझरेत आल्मेडा यांना मी इथे येण्याची विनंती करते. त्याचबरोबर मी प्रमिला एंटी यांना पुढे येण्याची विनंती करते. स्वेन,
एक्सप्रेस आर डीपेस्ट ग्रॅटिट्यूड टू ऑल ऑफ यू प्रेझेंट हिअर. आता आपली लहान मुलं फादरांना व आदर्श माता पितांना पुष्पगुच्छ देतील व त्याचबरोबर एक छोटीशी भेटवस्तू आमच्यातर्फे तुम्हाला. आता रोझी अँटी आपले मनोगत व्यक्त करतील. गुड इव्हनिंग सर्वांना. व्यासपीठावर मान्यवर, सर्व ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनी आणि माझ्या सगळे गावातले सगळे छोटी मुलं आणि सर्व युवक यांनासुद्धा मी त्यांचे आभार मानते. आजचा दिवस साजरा करायचा म्हणजे मातृपितृ दिन, म्हणजे आपल्या आयुष्यातील जे आपल्या आई वडील आहेत त्यांच्या आठवणीसाठी आपण त्यांनी केलेल्या त्यांची ऋणाची आठवण म्हणून आपण हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस आपल्या खास व्यक्तीचा आणि महत्त्वाचा असतो. आपले आईवडील आपले जन्मदातेच नसतात, तर ते आपले सगळे जडणघडण आपल्यावर ते वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे आपले गुरु असतात, मार्गदर्शन करत असतात, खंबीरपणे ते आपले आधारस्तंभ असतात. ते अनेक गोष्टीचा त्याग करतात आणि आपली जडणघडण करत असतात. त्यांच्या आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम असते. त्यांच्या संस्कारात आपले जीवनाचे मूल्य घडवलेले असते. त्याचप्रमाणे आपण आता पाहिलं की संत अण्णा आणि संत जोकोब यांना म्हातारपणी झालेले कन्यारत्न म्हणजे पवित्र मरिया. या पवित्र मरियाची त्यांनी जडणघडण पावित्र्यात केली आणि चांगल्या संस्कारात केली. म्हणून देवपिताने आपल्या पुत्राचे माता होण्याचं भाग्य पवित्र मरियाला दिले. आज आपण पाहतो की आजच्या या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वेगाने वाढत आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब आणि इंस्टाग्राम. त्यामुळे काय झाले की घराघरातून येणारे मुलांचे आवाज आज बंद झालेले आहेत. आता फेसबुक आणि याचा जर वापर, सोशल मीडियाचा वापर जरी चांगला असला तर महत्त्वाचा आहे. कारण आज सोशल मीडियामुळे आपलं जगाशी संपर्क आपला चांगल्या ठिकाणी झाले. आपण कुठेही फोन लावू तर फोन म्हणजे यूट्यूबद्वारे आपण एकमेकांना संदेश पाठवत असतो. आपल्याला चांगल्या बातम्या ऐकायला मिळत असतात. आणि सोशल मीडियावर चांगलं म्हणजे ऑनलाईन आपण व्यवहार करू शकतो. ऑनलाईन आता सगळं कोर्स शिकायला मिळतात. खूप माहिती सोशल मीडियावर आहे. परंतु या सोशल मीडियाचे काही तोटेसुद्धा आहेत. आज आपली मुलं तर पाहिली छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळेजण या मोबाईलमध्ये डोकं घुसून बसलेले असतात. त्यामुळे घराघरात जो मुलांचा आवाज आहे तो आवाज ऐकायला मिळत नाही आहे. पूर्वी आपण पाहायचो की संध्याकाळचे 8-8:30 झाले की प्रत्येक घराघरातून रोजरीचे आवाज आपल्याला ऐकायला यायचे. परंतु आता आपल्याला ते आवाज टी व्ही आणि मोबाईलचे येतात. रोजरीचं महत्त्व आता कमी झालेलं आहे. आणि आता आपण जर पाहिलं आपल्या वसई प्रांतामध्ये त्याच तरुण फादरांची संख्या खूप कमी आहे. जे फादर आहेत ते आता 50, 60 किंवा 70 झालेले आहेत. आणि वयानुसार त्यांच्यावर कामाचा भार फार पडलेला आहे. तीसुद्धा आपल्यासारखे माणसंच आहेत. परंतु आज तरुण मुलं या सोशल मीडियाच्यामुळे आपल्या या कार्यासाठी पुढे येत नाहीत. परमेश्वराची त्यांना हाक असते प्रभूच्या मळ्यात काम करण्यापासून, परंतु आजूबाजूचा इतका आवाज सोशल मीडियाचा असतो की तो मुलांपर्यंत पोचत नाही आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला प्रार्थनेची, या मुलांसाठी आपल्याला प्रार्थनेची जास्त गरज आहे.
संत मॉनिका हिचा मुलगा संत अगस्टिन हा एकदम वयात गेलेला मुलगा होता, पण तिने कित्येक वर्ष आपल्या मुलासाठी प्रार्थना केली आणि त्यामुळे तो धर्मगुरू आणि आज महान संत झाला. म्हणजे प्रार्थनेचं किती महत्त्व असते. त्याचप्रमाणे आजचा जो आपण सण करतो जॉन मारी वियानी, हे सुद्धा धर्मगुरू व्हायला गेले. तेवढे त्यांची बुद्धी नव्हते, ते नव्हते, तरीसुद्धा ते किती वेळा फेल झाले. त्याने किती वेळा सांगितलं की तुम्ही धर्मगुरू होऊ शकत नाही आहेत, पण परमेश्वरावरचा त्यांचा विश्वास होता, त्यांची भक्ती होती आणि ते एक महान धर्मगुरू झाले आणि सर्व धर्मगुरूचे ते आश्रयदाते झाले. हे म्हणजे प्रार्थनेमध्ये किती महत्त्व आहे. म्हणून आपल्या घराघरामध्ये आज रोजरीचं प्रमाण, मुलं रोजरी होते, ज्येष्ठ नागरिक करतात, परंतु कोणतरी क्लासला गेले, कोणतरी कामावर बसले, कोणाचा तरी होमवर्क आहे आणि तरुणांचा सहभाग जास्त नसतो. आणि त्यामुळे आज आपल्याला चांगले फादर सिस्टर अजून तयार होत नाही आहेत आणि आहेत त्या आता या जवळजवळ वर्षभरात जर तुम्ही पाहिलं असेल तर कितीतरी वयोवृद्ध फादर सिस्टर हे जग सोडून जात आहेत. त्यांची संख्या कमी होते आणि तरुण फादर व्हायला जात नाही आहेत. आणि पुढे आपली चर्च किती मोठी मोठी आहेत, किती एवढा कारभार आहे तो. म्हणून मी सगळ्यांना म्हणजे आपल्या सगळ्यांना पालकांना मी विनंती करेन की आपण जर प्रार्थना केली तर आपले या तरुणापर्यंत जाईल. आजचे जेनजी आहेत, त्यांच्याकडे टॅलेंट आहे, ते हुशार आहेत, लढा देण्यासाठी त्यांच्याकडे ताकद आहे, पण प्रभूच्या मळ्यात काम करण्यासाठी त्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे. आता आपण पाहिलं तर मित्र परिवार, गाव परिवार, चर्च परिवार, आपलं कुटुंब आणि सगळे जर आपण एकत्र आलं तर सगळा समाज एकत्र आणि चांगले सखोल म्हणजे आपण सगळं करू शकू. हे सगळं आणि त्याची आपली गरज आहे. मी आपले तरुण आहेत, मी म्हणत नाही ते चांगलं काम कर, त्यांचं मला कौतुक करायचं वाटते की गावात कुठलाही कार्यक्रम असो ही सगळी तरुण मंडळी एकत्र येत असतात. आणि हे नाही आज आपले काही तरुण कामानिमित्त परदेशी, पण ते सुद्धा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ते सुद्धा त्यांना कुठलीही मदत असो, कुठेही डोनेशन काय ही सगळी मुलं पुढे येत असतात. गावचा गोठा असो किंवा काही कार्यक्रम असो, तरुणाचं मला खरोखर कौतुक करायचं वाटतं की हे सगळ्या कामामध्ये पुढे असतात. त्याचप्रमाणे आपले छोटे हे बालसंघाचे आहेत, त्यांचंसुद्धा मला कौतुक करायचं वाटतं की आपल्या मे महिन्यात जी रोजरी होते त्या रोजरीसाठी ही मुलं येत असतात पूर्ण बेवणं आणि स्वतःहून ती पूर्ण म्हणजे एक एक घर त्याने ते बोलत असतात, स्वतःची जबाबदारी घेत असतात. मग त्यांचंसुद्धा मनापासून कौतुक. आणि तुम्ही मला ही संधी दिली, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी सगळ्या गावकऱ्यांचे आभार मानते. थँक्यू. थँक्यू रोजी आंटी. आजच्या या संध्याकाळी आपण इकडे नक्कीच पेरेंट्स डे सेलिब्रेट करायला जमलेले आहोत. पण या दिवसाचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या फादरांचा दिवस, विच इज प्रीस्ट डे. ओके, तर मी आता फादरांना विनंती करेल की त्यांनी एक छोटासा केक कट करून तो सेलिब्रेट करावा आमच्यासोबत. ब्रिंजवेल. Please, Father. आपण त्याचबरोबर एकत्र टाळ्या वाजूया. Happy feast day to you. Happy feast day to you. Happy feast day, dear Father. Happy feast day to you. May God bless you. May God bless you. May God bless you, dear Father. Happy feast day to you. थँक्यू सो मच फादर. थँक्यू अँटी अंकल. तुम्हाला मनापासून आमच्यातर्फे हॅपी पेरेंट्स डे. आता
आता व्यासपीठावरील पाहुण्यांना मी आपल्या चेअर्सपर्यंत जाण्याची विनंती करते. आणि आपल्या आदरणीय आई वडिलांतर्फे आपल्याला छोटीशी फूल नाही फुलाची पाकळी त्यांनी नेहमीच दिली आहे, नेहमीसारखं. थँक्यू. आपल्या लहान मुलांनी नक्कीच आपल्यासाठी खूप सारे कार्यक्रम तयार केलेले आहेत. त्याची सुरुवात ज्वेल आपले आई वडिलांविषयीचे मनोगत व्यक्त करून सुरुवात करेल. गुड इव्हनिंग एव्हरीवन. कृतज्ञता आईबाबांसाठी. आई म्हणजे मायेची सावली, बाबा म्हणजे आधाराची भिंत. त्यांच्या प्रेमाच्या कुशीतच मिळते जगण्याचा आनंद. आईच्या पदरात सुख दडलं, बाबांच्या घामात स्वप्न फुलली. आपल्या छोट्याशा हास्यासाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत केली. आपण पडलो तर आई धावते, बाबा म्हणतात उठ पुन्हा चाल. आपण हरलो तरी ते म्हणतात बाळा प्रयत्न सोडू नको, होईल कमाल. आपल्या आनंदात त्यांचा आनंद, आपल्या दुःखात त्यांचे डोळे ओले. आपण कितीही मोठे झालो तरी त्यांच्यासाठी आपण नेहमीच छोटे. मोठी झाली घरं, बदलली माणसं, मोबाईलनी घेतली संवादाची जागा. पण आईबाबांच्या प्रेमासमोर फिकी पडते जगातील प्रत्येक माया. देवाकडे एवढीच प्रार्थना, त्यांचे हात सदैव डोक्यावर राहू दे. आईबाबांच्या चेहऱ्याचे हास्य माझ्या आयुष्यात सतत फुलत राहू दे. आईबाबा म्हणजे दयेचं रूप, आईबाबा म्हणजे प्रेमाची शाळा. त्यांच्या चरणी माझा स्वर्ग आहे, त्यांच्यामुळे सुंदर आहे माझं जग आणि प्रत्येक क्षण. धन्यवाद. थँक्यू ज्वेल. आता वेळ आहे आपल्या कार्यक्रमातील एका अतिशय क्यूट परफॉर्मन्सची. आपल्या गावामधील छोटेसे स्टार्स आज आपल्या सगळ्यांसाठी एक सुंदर डान्स परफॉर्मन्स घेऊन आले आहेत आणि मला खात्री आहे ते डान्स करणार आहेत. पण ऑडियन्समध्ये बसलेले त्यांचे पेरेंट्स त्यांच्यापेक्षा जास्त नर्वस आहेत. स्टेप्स विसरू नकोस, स्माइल कर, सगळ्यांकडे बघ, हे त्यांचे इन्स्ट्रक्शन्स नक्कीच त्यांना मिळाले असतील. पेरेंट्स रिलॅक्स, दे हॅव गॉट इट. सो लेट्स वेलकम आवर लिटल एंजल्स विथ अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज. Turn it okay. I was a ghost, I was alone. 두어진 길 속에 given the throne, I didn't know how to believe I was the queen that I'm meant to be. I lived two lives, tried to pick both sides, but I couldn't find my own place. Caught a problem child, 'cause I got too wild, but now that's how I'm getting paid. 끝없이 on stage, I'm done hiding, now I'm shining like I'm born to be. We dreaming hard, we came so far, now I believe we're going up, up,
break these walls down to wake up and feel like me. Put these patterns all in the past now and finally live like the girl they all see. No more hiding, I'll be shining like I'm born to be. 'Cause we are hunters, voices strong and I know I believe. We're going up, 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 it's our moment. You know together we're glowing, gonna be golden. Oh, up, up, up with our voices, going together so woman, gonna be golden. Oh, I'm done hiding, now I'm shining like I'm born to be. Oh, our time, no fears, no lies, that's who we're born to be. You know we're gonna be golden. We're gonna be glowing like every night. You know that it's our time, no fears, no lies, that's who we're born to be. ये आय एम शुअर दिस वॉज ॲब्सल्युटली अडॉरेबल आणि तुम्हाला सगळ्यांना नक्कीच मजा आली असेल त्यांना बघून. मी प्रमिला आंटी यांना विनंती करते की त्याने पुढे यावे. आज आपण संत जॉन मारी वियानी याचा सण साजरा करीत आहोत. संपूर्ण जगभराच्या ख्रिस्त सभेने गौरविले आणि पाळकीय धर्मगुरूंचे आदर्श म्हणून सन्मानित करण्यात आलेले संत जॉन मारी वियानी यांचा आपण आज सण साजरा करीत आहोत. संत जॉन मारी वियानी यांचा जन्म 18 मे 1786 रोजी फ्रान्समध्ये झाला. घरातील धार्मिक वातावरण आणि आईच्या प्रार्थनामय जीवनाचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला होता. फ्रेंच क्रांतीमुळे त्यांना धर्माचा अभ्यास करणे कठीण होते. लॅटिन भाषा कमकुवत असल्यामुळे त्यांना धर्मगुरू होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आणि 13 फेब्रुवारी 1815 रोजी त्यांना गुरुदीक्षा देण्यात आली. धर्मगुरू झाल्यानंतर त्यांना आर्स या छोट्या गावात पाठविले. हे गाव धार्मिकदृष्ट्या दुर्लक्षित होते, परंतु त्यांच्या प्रामाणिक सेवेमुळे व युरोपातील ते तीर्थक्षेत्र बनले. दररोज ते 15 ते 16 तास लोकांचे कुंसार ऐकत असत. त्यांच्या साधेपणामुळे आणि भक्तीमुळे हजारो लोकांना देवाकडे परत आणले. फादर मारी वियानी लोकांच्या परिवर्तनासाठी तासनतास गुडघ्यांवर अतिपवित्र साक्रामेंतासमोर प्रार्थना करीत. उत्साह, कळकळ, तळमळ, नम्रता, सहनशीलता, गरिबांचे व्रत आणि उद्योगप्रियता अशा विविध गुणांनी संपन्न असलेले फादर मारी वियानी वयाच्या 40व्या वर्षी 4 ऑगस्ट 1859 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. पोप पायस 11 यांनी सन 1925 साली त्यांना संत म्हणून सन्मानित केले. त्यांचे जीवन आपल्याला प्रेरणा देते की आपणही प्रार्थना, तपस्या आणि प्रेमाने समाजात प्रकाश पसरू शकतो. अशा या महान संताला कोटी कोटी प्रणाम. For something bigger, brighter, and full of energy. Because next on stage, we have a fantastic group performance by our talented girls. When a group performs, it's not just dance, it's coordination, energy, friendship, and pure fun on stage. So get ready for synchronized steps, powerful moves, and lots of fun energy.
Put your hands together for all the girls performing here. रास रचैया राधा ना जाए रे अब सावरा ना भाए रे Brother on the dance floor, and brother likes to party. Brother likes to move that facey rather body. Brother on the dance floor, and brother likes to party. Brother likes to move that facey rather body. पनघट पे आके सैया मरोड़े भैया And everybody blames it on Radha. छेड़े है हमका दैया बेरी कन्हैया And everybody blames it on Radha. होगा वो लाखों दिल का चोर हमका तो लगे बोर हुआ है ऐसी बावला जो कहता जाए ना तो मैया की लोरी ना ही फागुन की होरी मोही कुछ दूसरा ना भाई रे जब से नैना ये जाके एक धनुर्धर से लागे तब से बिरहा मोहे सताए रे दुविधा मेरी सब जग जाने जाने न निर्मोहिया घर मोरे परदेसिया आओ पधारो पिया घर मोरे परदेसिया आओ पधारो पिया Wow, that was definitely a power packed performance. You go girls, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. Okay everyone, now it's time to slow things down because it's time for some beautiful music. We have two very little young talents ready to charm us with their wonderful voices. Please welcome Elliot and Aziel. गाणं ऐकताना शांत तर बसू नका हा मनापासून दाद द्या कारण हे छोटे कलाकार खूप मेहनत करून येणार आहेत
माँ बाप की कमी को कोई बांट नहीं सकता और ईश्वर भी उनके आशीषों को काट नहीं सकता। विश्व में किसी भी देवता का स्थान दूजा है, माँ बाप की सेवा ही सबसे बड़ी पूजा है। वो खुश नसीब है माँ बाप जिनके साथ होते हैं, क्योंकि माँ बाप के आशीषों के हजारों हाथ होते हैं। जो हर पल मेरे बने सहारे, मेरे माता पिता वो प्यारे मेरे साथ हो, वो हरदम साथ हो। जो हर पल मेरे बने सहारे, मेरे माता पिता वो प्यारे मेरे साथ हो, वो हरदम साथ हो। वही एक ईश्वर रूप है लागे, मेरे सर पे सदा विराजे उनका हाथ हो, वो हरदम साथ हो। मेरे प्राण हो, वो हरदम साथ हो। आपके चरणों में ये सर जितना झुका है, उतना मैं ऊंचा गया हूँ। कैसे ये ऋण चुकाऊं, आपके प्यार से मैं सींचा गया हूँ। किनारे वो है कठिन भंवर में, सदा ही वो है जीवन सफर में, जा की सारी हेलो 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 ला 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 ला. Listen well while I tell you a story of a boy and a girl in the spring, and a first flower burst into glory, and I heard every bird start to sing. Papa, he loves Mama, Mama, he loves Papa. Papa, he loves Mama, Mama, she loves Papa. In a church far away from the city, on a morning in May they were wed, and the bright starry eyes looked so pretty, and the world looking on smiled and said, Papa, she loves Mama, Mama, she loves Papa. Papa, she loves Mama, Mama, she loves Papa. La la, la 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 la, la la, la 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 la, la la, la 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 la, la la, la 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 la. Thank you.
दॅट वॉज डेफिनेटली मेस्मरायझिंग, राईट? आपण पुन्हा एकदा त्यांना जोरात टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करू. And with that beautiful song, we come to the end of our Parents' Day celebration. आज आपण फक्त एक कार्यक्रम केला नाही, आपण एकत्र आलो, हसलो, नाचलो, गायलो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांसोबत वेळ घालवला. बिकॉज गाव म्हणजे फक्त बिल्डिंग्स नाही, पण इट्स डेफिनेटली अ फॅमिली. अँड सेलिब्रेशन लाईक दीज मेक अ बॉन्ड स्ट्रॉंगर. आयुष्य कितीही बिझी झालं तरी आपल्या माणसांसाठी वेळ काढायला विसरू नका. अँड फॉर पेरेंट्स, आई बाबा आहेत म्हणून घर घर वाटतं, नाहीतर 4 भिंतींचं घर म्हणजे आलं असतं, नाहीतर 4 भिंतींना घर म्हणता आलं असतं. सो वन्स अगेन अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर ऑल अ वंडरफुल पेरेंट्स. थँक यू सो मच एव्हरीवन फॉर बीइंग अ वंडरफुल ऑडियन्स. आपण या कार्यक्रमाची समाप्त आपण संतांना या गाण्याने करूया. सगळ्यांनी उभं राहायचंय. संतांना तुझे सुफर्जिणे, जेजू झाला नातू तुझा, स्वामी माझा, राजा माझा, मोठे माई आनंद तुझा, स्वामी माझा, राजा माझा, मोठे माई आनंद तुझा, तुझे गे नाव नवला परी, आना म्हणजे कृपा भरी, कृपेत असता आई झालीस, जेजूस तुला आपली आजी केली, कृपेत असता आई झालीस, जेजूस तुला आपली आजी केली. मी सर्व पालकांच्या वतीने सर्व मुलांचे आभार मानते, सर्वांचे युवकांचे सर्वांचे आभार मानते की तुम्ही आमच्यासाठी सुंदर असा कार्यक्रम सादर केला. त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. फादरांचे, फादर थँक्यू फादर, रोझेंटी अंकल, सर्वांचे आभार मानते. फक्त एवढंच की तुम्ही खूप शॉर्ट अँड स्वीट असा कार्यक्रम केला. आम्ही खूप फनी डान्स, युवकांचा फनी डान्स आम्ही मिस केला. तुमचं नाटक आम्ही खूप मिस करतो. मला वाटते नेक्स्ट टाईम ह्यूज असा कार्यक्रम, म्हणजे फादरांना कदाचित वाटेल की आपल्या गावात एवढूसाच कार्यक्रम होतो की काय. आमच्या गावात खूप मोठा कार्यक्रम होतो फादर, पण सर्व युवक खूप बिझी आहेत म्हणून आम्ही शॉर्ट अँड स्वीट केला. नेक्स्ट इयर नक्कीच याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम असेल. थँक्यू सर्व पालकांना सुद्धा आणि विशेष करून छोट्या मुलांना. थँक्यू. सर्व युवकांनी प्लीज थांबायचं आहे. सर्व युवक थांबायचं आहे. फादर त्यांना भेटणार आहेत. सर्व युवकांनी आता थांबायचं आहे इथे 5 मिनिटासाठी फक्त. एक इम्पॉर्टंट सूचना, आपल्याला एक कॉल येतोय गाईज, एक कॉल येतोय. प्लीज त्याच्यावर दाखवा कोणाचा कॉल येतोय गाईज. जस्ट नाव आता मला व्हिडिओ कॉल आलेला आहे गाईज, व्हिडिओ कॉल आलेला आहे, व्हिडिओ कॉल आलेला आहे. प्लीज ते व्हिडिओ कॉलचं आहे दाखवा. आणि त्यांचा ते लोकांनी आपल्याला स्पेशल पॅरेंट्स डेसाठी मन की बात ते आपल्याला बोलणार आहे. ते 5 मिनिटं फक्त तुम्ही थांबा. आपल्याला माहिती आहे कोण आहेत ते, आपले प्रधानमंत्री मोदीजी. तू केलं ना तू, अरे ऑडिओ यात आहे भाई. आपल्याला प्रोटेस्ट करायचं असेल तर करू शकतात, पण आपण आता ऐकून घेऊया मन की बात मोदीजीची. हॅलो 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 हॅलो. हा हॅलो. काय आले बर, काय साल तिरवाले अरे मोदीजी अरे गावामध्ये पॅरेंट डे चालू आहे मोदीजी.
अरे तुम्ही कटे तुम्ही आले नाही ते अरे आहे ना व्हिडिओ अरे वाह अरे या नाही मोदीजी तुम्ही आलात ना नक्की नक्की हा हा तुम्हाला काय बोलायचं आहे का पॅरेंट्स करता मन की बात वगैरे माझ्या प्रिय आई वडिलांनो तुम्हाला फॉरेन्स देशा हार्दिक शुभेच्छा मज्जा येते ना येते का नाही आपली पोरकी धम्माल करतात अफलातून कोणाला कार्यक्रम आवडला हात वर करा हात वर करा यांना त्यांना आवडला वा वा मोदीजी वा मला पण आवडला आपल्या न्यू कॉसल बॉयचे मी मनापासून आभार मानते मजा आली थँक्यू फादर विजय तुम्ही कार्यक्रमात उपस्थित राहून शोभा वाढवली बाय फ्रेंड्स बाय मोदीजी मला मेलोनीच्या कॉल येते धन्यवाद जय किरवली जय महाराष्ट्र थँक्यू मोदीजी सर्व लहान मुलांना इकडे स्टेजवर मी बोलवते आपल्याला एक पिक्चर क्लिक करायचं आहे ॲज अ मेमरी लहान मुलं युवक युवती सगळे जण प्लीज इथे या Up with it, girl. Rock with it, girl. Show them it, girl. With a bang bang. Bounce with it, girl. Dance with it, girl. Get with it, girl. With a bang bang. Come on, turn the radio on. It's Friday night and I won't be long. Gotta do my hair, put my makeup. प्लीज कम फॉर अ पिक्चर And I won't be long till I hit the guns now. Hit the guns now. I got all I need. No, I ain't got cash. I ain't got cash. But I got you, baby. Just you and Baby, me. I don't need dollar bills to have fun tonight. Baby, I don't need dollar bills to have fun tonight. I don't need no money. You ain't more than diamond, more than gold. As long as I can feel the beat. Make the beat just take control. I don't need no money. You ain't more than diamond, more than gold. As long as I keep dancing. Free up yourself, get out of control. Come on, turn the radio on. It's Saturday and I won't be long. Gotta paint my nails, put my high heels on. It's Saturday and I won't be long till I hit the guns With a bang. now. Hit the guns With a bang. now. I got all I need. See? No, I ain't got cash, I ain't got cash, but I got you, baby. Just you Baby, and me. I don't need dollar bills to have fun tonight. Baby, I don't need dollar bills to have fun tonight. I don't need no You ain't more money. than diamond, more than gold. As long as I can feel the beat. Make the beat just take control. I don't need no You ain't more money. than diamond, more than gold. As long as I keep dancing. Free up yourself, get out of control. Me and you, girl, you and me. Drop it to the floor and make me see your energy because me not play no hide and seek. Obviously the thing you ever make me feel way, girl. Free. Cause anytime you whine and catch it, the selector pull it up and put it on repeat, girl. Me not touch a dollar in my pocket, cause nothing in this world ain't more than what you worth. I don't need no money. You ain't more than diamond, more than gold. As long as I can feel the beat. Make the beat just take control. I don't need no money. You ain't more than diamond, more than gold. As long as I keep dancing.
हॅलो सर्व युवक युवतींनी थांबायचं आहे. ओ 5 मिनिटं फक्त थांबता का? 5 मिनिटं. ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का, एक मिस्टेक झाली माझ्याकडून एक क्विज मिस आउट झाले क्विज. तर जर तुम्ही 5 मिनिटं थांबत असतील 5 मिनिटं तुम्हाला प्राइस वगैरे काय मिळणार नाही, ते अपेक्षा नका ठेवू का प्राइस मिळतील. जस्ट क्विज आहे, 8 मिनिटाचा क्विज आहे. सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. गाईज फक्त 5 मिनिटं थांबा. हा नाही तसं काही नाही. फादरांना घरी जायचं आहे चर्चमध्ये. सगळ्यांनी प्लीज बसून घ्या. बसून घ्यावे. सगळ्यांनी बसायचं आहे. ऑझिएस
ॲड ऑन. हॅलो, फक्त युवकांनी एक 5 मिनिटासाठी आपण समोर येऊया या बाजूला. ओके, सर्व युवती देखील या बाजूला या. Come this side. Come this side. No. Okay. This is okay. ओके, मग मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. फक्त जस्ट वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट यू ऑल फॉर वंडरफुल परफॉर्मन्स. आज पॅरेंट्स डे निमित्तानं तुम्ही सुंदररित्या जे आयोजन केलेलं होतं आणि चांगला सेटअप तयार केलेलं होतं, वातावरण निर्मिती केलेली होती, त्याबद्दल तुमचे खरोखर मनापासून आभार मानित आहे. ह्याद्वारे आपण एक प्रकारे एक चांगला संदेश आपल्या आईवडिलांना दिलेला आहे की दॅट यू आर रिअली केअरिंग फॉर देम, loving them and have concern. So thank you very much for organizing this beautiful evening here. Soon we will be going to begin our novena. आपला नोवेना सुरू होत आहे 29 तारखेपासून आणि किरवली गाव परिवाराचं ते एक शान आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण हे नोवेने साजरे करत असतो. इतर ठिकाणी जे नोवेने होतात ते त्यांच्या धर्मग्रामापुरता मर्यादित असतात, परंतु किरवलीमध्ये केवळ फक्त किरवली गावातले किंवा पाली धर्मग्रामातलेच नाही तर इतर धर्मग्रामातले देखील भाविक आपल्याकडे श्रद्धेनं येत असतात. वेलंकनी मातेवरती त्यांची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा ह्या नोवेनाच्या काळामध्ये विशेष रीतीनं आपल्याला जाणवते आणि पाहायला मिळते आणि त्याचं श्रेय हे आपल्या गाव परिवाराला जातं. गेल्या अनेक वर्षापासून आपली जी बुजुर्ग मंडळी आहे, सिनियर्स आहेत, त्यांनी ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडलेली आहेत आणि आता देखील ते पार पाडत आहेत. परंतु हळूहळू आपलं मॅनपॉवर जे आहे, भाषणामध्ये सांगितलं तसं की आता सगळे जे आहे ते वयस्कर झालेले आहेत, 60च्या पुढे गेलेले आहेत आणि म्हणून आपल्याला आपल्या किरवलीचं जर नोवेना टिकवून ठेवायचं असेल तर त्याची संपूर्ण आता जबाबदारी जी आहे ती आपल्या तरुण कंपनीची आहे आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने हे आयोजन करणं गरजेचं आहे. ऑलरेडी आमची पहिली सभा झाली 15 दिवसा अगोदर आपल्या इथंच सेंटरला. त्यावेळेला एक पण युवक हजर नव्हता. आय नो दॅट यू आर बिझी विथ युअर वर्क, स्टडीज, कॉलेज वगैरे समजू शकतो, परंतु ह्या नोवेनाच्या काळामध्ये थोडासा आपण वेळ द्यायचा आहे. अगदी 29 तारखेला आपली जी भव्य मिरवणूक निघते किरवली नाक्यावरून, बँड पथकाने आपण इथं माऊलीची इमाज आणत असतो आणि मग ह्या ठिकाणी झेंडा वंदन होतं आणि मग आपल्या नोवेनाचं इनॉग्रेशन मास जे आहे, मिसा जी आहे ती आपण सुरू करत असतो. ह्या वर्षी शनिवार आलेला आहे, इट्स अ सॅटर्डे, सो मेनी ऑफ यू हॅव दी हॉलिडे. माझी अशी इच्छा आहे की वेगवेगळ्या ज्या समित्या आहेत त्यामध्ये तुम्ही युवकांनी सहभागी व्हायचं आहे. सुनील आणि इथं बरीचशी आपली पॅरिश काउन्सिल सदस्य आहेत. त्या व्यतिरिक्त आयोजन करणारी देखील आपली मोठी कमिटी आहे, तर त्यांना जे सहकार्य अपेक्षित आहे ते सहकार्य द्या. म्हणजे एक सांगतात की this novena will become a memorable one and many people will start coming to Kiravli. आणि म्हणून हे आपल्यावरती अवलंबून आहे, आपलं आयोजन कसं आहे ह्यावरती सगळं काही अवलंबून राहणार आहे आणि म्हणून वेगवेगळ्या ज्या छोट्या कमिट्या आहेत त्यानंतर त्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला जेवढी सेवा ह्या ठिकाणी देता येईल तेवढी करायची आहे. विशेषतः शिस्त पाहणं किंवा पार्किंगसाठी देखील आपल्याला युवकांची गरज लागते. खूप लोक जे येतात ते वाहनं घेऊन येतात आणि म्हणून ती वाहनाची पार्किंग कुठे करायची वगैरे ह्याचं आयोजन जर तुम्ही केलं तर त्याचा फायदा होईल. शिस्तबद्धरित्या म्हणजे भाविक त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित ठेवू शकतील आणि पुन्हा मिसा संपल्यानंतर घरी जाताना देखील कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही, कारण आपल्या 2 मिसामध्ये फक्त अर्ध्या तासाचंच अंतर असतं आणि त्यामुळे आलेले भाविक व्यवस्थितपणे पार गेले पाहिजेत आणि जे भाविक दुसऱ्या मिसाला येत आहेत त्यांना देखील कोणतीही अडचण होणार नाही, ही व्यवस्था जी आहे ती पाहायची आहे. त्यानंतर इथं देखील आपल्याला ह्या खुर्च्या स्वच्छ ठेवणं, त्यानंतर प्रार्थना पुस्तिका ज्या आहेत नोवेना संपल्यानंतर त्या देखील आपल्या जागेवरती गेल्या पाहिजेत, कारण काय आहे
की रात्रीच्या वेळेला इथं पाऊस वगैरे असला तर नवीन पुस्तिका आपण करत आहोत, तर त्या भिजू नयेत किंवा त्या खराब होऊ नये ह्याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. आणि जे भाविक ह्या ठिकाणी येणार आहेत त्यांना जी दुसरी सोय पाहिजे आहे ती आपण करण्याचा प्रयत्न करूया. बाकी उपासना जी आहे त्याचं सादरीकरण, त्याचं आयोजन जे आहे किंवा गायन जे आहे हे सगळे आपले गायन मंडळ जे आहे ते सांभाळणार आहे. जे तुमच्यापैकी बरेचसे वादक देखील आहेत त्यांनी त्यामध्ये सहकार्य करतात, त्यामध्ये शंका नाही. परंतु इतर जी जबाबदारी आहे ती थोडीशी पार काढायची आहे. ह्या ठिकाणी आपल्याला 2 गोष्टी आणखीन काळजी घ्यायची आहे. ऑर्डरी वगैरे ह्या ठिकाणी आहेत. साऊंड सिस्टम, दॅट साऊंड हॅज टू बी परफेक्ट, की साऊंड सिस्टमची देखील जबाबदारी जी आहे ती कोणी मोठे घेणार नाहीत. तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहात. आपले स्क्रीन असतात, त्या स्क्रीनवरती देखील आपल्याला जे काही दाखवायचं आहे, विशेषतः मिसाचं लाईव्ह आपण करतो, ती लाईव्ह जी आहे ती देखील व्यवस्थित म्हणजे त्याचा सेटअप जो आहे तो करायचा आहे. त्यासाठी देखील जे IT मध्ये एक्सपर्ट आहेत त्यांनी ती जबाबदारी घ्यायची आहे. एक छोटी कमिटी त्याची असू द्या की दोज हू विल रिअली हेल्प, आणि म्हणून सांगितलेलं आहे की IT एक कमिटी असू द्या जे साऊंड सिस्टम आणि इतर जे लाईव्हसाठी ट्रान्समिशनसाठी जे गरज आहे त्याला मदत करतील. बाकीचे आहेत ते काही पार्किंगसाठी आपल्याला गरज आहे. आणि मग इतर ह्या ठिकाणी मंडपामध्ये जी छोटीशी आपल्याला मदत हवी आहे ती जर तुम्ही दिली तर निश्चितपणे एक आपलं सेंटर आहे आणि आपल्याला ते टिकवून ठेवायचे आहे. श्रद्धा ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. काही वर्षानंतर तुम्हालाच ही जबाबदारी घ्यायची आहे. हे सगळे जे आहेत ते नंतर निघून जातील, परंतु आपल्याला जर ती कायमस्वरूपी टिकवायचं असेल तर आतापासूनच आपण जबाबदारी घ्यायला शिकूया. आणि त्यासाठीच मी आज हे औचित्य साधलेलं आहे. आय टेकन दिस अपॉर्च्युनिटी टू जस्ट बी टुगेदर विथ यू ऑल, सी दॅट वी ऑर्गनाइज वेल अँड वी मेक दिस इव्हेंट सक्सेसफुल वन. त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा देत आहे. तुमच्या काही शंका असतील त्या देखील तुम्ही विचारू शकता. प्रश्न असेल कदाचित सुनील वगैरे इकडे आहे जे नियमितपणे आयोजन करत असतात, तर तुमच्या मनामध्ये काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज वी वाइंड अप दिस. ओके. या नेक्स्ट संडेला दोज हू आर अवेलेबल, जे कोणी अवेलेबल असतील त्यांचे आपण संध्याकाळी 7ला सांगितलेलं आहे. नेक्स्ट संडेला आपण थोडंसं आयोजनासाठी भेटत आहोत आणि त्यावेळेला तरुणांची उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे. आपले कार्यकर्ते आहेतच परंतु तरुणांची उपस्थिती आहे. तर त्यावेळेला आपण व्यवस्थितपणे आखणी करणार आहोत आणि काही जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या आपण देणार आहोत. कारण तो 16 तारीख आहे आणि त्यानंतर मग ताबडतोब अगदी 10 दिवसांनी आपण नोवेनाला सुरुवात करत आहोत. आणि म्हणून 16 तारखेला आपली जी सभा आहे त्यासाठी हजर राहायचं आहे. ओके, ठीक आहे. सो थँक्यू व्हेरी मच. पाच मिनटं, फक्त 5 मिनटं तुम्ही थांबायचं आहे. ॲक्च्युली एक कार्यक्रम, एक प्रोग्राम मिस झाला आहे माझ्याकडून, तर मला त्याचा पश्चाताप करावा लागेल. मला ते आता प्ले करावं लागेल. तर प्लीज 5 मिनटं थांबा आणि तुम्ही इट विल टेक ओनली 5 मिनिट्स. एक क्विज कॉम्पिटिशन टाईप आहे, इंडिव्हिज्युअल एंट्री. जर हे तुम्ही 5 झाले, जर तुम्ही हे ऐका, परत ऐका, जर तुम्ही हे 5 झाले तुम्हाला काहीच